हाय, सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. बघूया, आज बनवूया आपण चना मसाला. मी कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्यानंतर 2 कांदे घेतले, 2 लसूण घेतले और 1 टोमॅटो घेतला. व्यवस्थित त्याला कापून घ्यायचा. व्यवस्थित कापल्यानंतर 2 कापून घ्यायचे कांदे कापल्यानंतर 1 टोमॅटो कापून घ्यायचा. व्यवस्थित कापायचा. कापल्यानंतर आपण छान भाजी बनते. ते 2 कांदे वगैरे टोमॅटो हे सगळे टाकल्यानंतर टेस्टी भाजी बनते. त्याच्यासाठी आपल्याला कांदे टाकले पाहिजे, त्याच्यामध्ये आणि स्वाद येतो त्याच्यासाठी. बघूया आपण चना मसाला आज कसा बनतो कसा नाही, आपण पुढं बघूया. चला, मी लसूण घेतला आहे सोलायला. लसूण सोलत आहे. व्यवस्थित लसूण सोलून घ्यायचा आपण. आपला लसूण सोलला गेला आहे मस्त. आता आपण कुकरची शिटी वाजत आहे. तवा ठेवला आपण गॅसवर. त्याच्यामध्ये कांदे आपण जे कापले होते कांदे ते टाकून घेतले. तेल टाकून घेतलं, त्याच्यावरती थोडंसं व्यवस्थित हलवून घेतलं. हलवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकले कांदा लसूण, त्याच्यामध्ये टाकून घेतले. थोडंसं तेल टाकलं और नंतर आपण अजून थोडं हलवून घेतलं. त्याला हलवल्यानंतर आपण टोमॅटो टाकला. टोमॅटो हलवल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं टमाटरला. गॅस बंद केला. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. अद्रक लसूण टोमॅटो कांदा काढल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं, व्यवस्थित पिसून घ्यायचं. आपण कढईवरती ठेवली. 2 चमचे तेल टाकले, त्याच्यामध्ये 2 पळ्या. त्याच्यानंतर जी पेस्ट केली ती आपण कांद्या लसूणची संपूर्ण ते तेलामध्ये टाकून घ्यायचं. व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर टाकलं आपण चवीनुसार मीठ, चना मसाला, लाल मिरची टाकली. व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण टाकला चना मसाला. चना टाकल्यानंतर आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर